कोडे उगवे बहुतांचे कोडे उगवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका ठाई तुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका दोहे ठाई तुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी उभारिला हात जगी जाणविले मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज परमात्मा स्थानापन्न होतोय सिंहासनावरती याचा निर्देश करत असताना जो परमात्मा सिंहासनावरती स्थानापन्न होतोय तो परमात्मा नेमका कसा आहे महाराज बोलतात आल्या याचका पुरे धनी। आता बाबांनो एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचं वैशिष्ट्य आहे काय एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे। त्यामुळे एकच लक्षात घ्या जो परमात्मा सिंहासनावरती आरूढ होणार आहे ना तो सिंहासनावरती आरूढ होणारा परमात्मा कसा आहे ते मात्र लक्षपूर्वक ऐका। म्हणून महाराज हात वर करून सगळ्यांना सांगतात ऐका उभारीला हात मी जे तुम्हाला सांगतोय ना जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ना ती तुमची कल्याणाची आहे। याचं कारण असं आहे तुमचं जे जीवन आहे ना ते तुमच्या जीवनातल्या व्यथा तुम्ही माझ्याजवळ मांडल्यात। त्या परमात्मा कसा आहे मी तुमच्या समोर मांडलंय तुमच्या जीवनातल्या व्यथा तुम्ही माझ्या समोर मांडल्यात। मग ऐका आता तो कसा आहे हे मी तुम्हाला सांगितलंय। आता तुम्ही काय सांगितलं हे मी त्यांना जाऊन सांगणार आहे त्याच्यात कुठेही चूक होऊ देणार नाही। फक्त मी तुम्हाला हात उभारून सांगतोय बाबांनो ऐका बर का बाबांनो मी सुद्धा तुम्हाला हात करून सांगतोय लक्ष देऊन ऐका विठ्ठला
खऱ्या अर्थाने जगाच्या इतिहासात नोंद व्हावी असा हा आजचा दिवस ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला संपूर्ण जगाला आज भारतीयांनी दाखवून दिलं. गुढीपाडवा असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, याही पेक्षा आज आम्हाला आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्वाचा वाटतोय. कारण आज आमचा रामलल्ला खऱ्या अर्थाने त्या जन्मभूमीवरती, त्या स्थानावरती, त्याच मंदिरामध्ये आता खऱ्या अर्थाने आरूढ होणार आहे. महाराज बोलतात, देव बैसले सिंहासनी. आणि मानलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रवासियांनी, भारतीयांनाच नव्हे तर जगताला दाखवून दिलं आजचा दिवस म्हणजे आमच्या दृष्टीने सोनियाचा दिवस. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आज अमृते पाहला. जायचो आम्ही अयोध्येत गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायचो, पण तो आम्हाला तिथं पाहायला मिळत नसायचा. आज खऱ्या अर्थाने आनंद याचा होतोय. आता इथून पुढे ज्या ज्या वेळेला आम्ही अयोध्येला जाऊ ना, ज्या ज्या वेळेला त्याचं नाव घेऊ ना, तो मात्र परमात्मा आम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. विठ्ठला विठ्ठला. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेही हरणम जटायुतरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम येतद्विरामायणम. विठ्ठला विठ्ठला. सुभाषितकार सांगतात, आदौ राम तपो वनादिगमनम हत्वा मृगकांचनम. राम परमात्मा आला, तप करण्याकरता वनवासाला गेला. कैकेयीला नाव ठेवू नका. तपो वनादिगमनम हत्वा मृगकांचनम. काय केलं? सुवर्ण मृग तो मारला गेला. मागे काय झालं? वैदेही हरणम, पुढे जटायुतरणम, सुग्रीव संभाषणम. सीतेचा शोध घेत असताना सुग्रीवाशी मैत्री केली ना. लंकापुरी दहनम, लंका जाळली. पश्चात यानंतर रावण कुंभकर्णाचा काय केला? वध केला. झालं रामायण. काय बघता माझ्याकडे? म्हणून म्हटलं सांगायचं म्हटलं तर अर्ध्याच मिनिटात मी सगळं तुम्हाला रामायण सांगेल. मग आता माझ्याकडे जर 1.25 तास आहे तर तो 1.25 तास माझा सत्कारणी कसा लागेल याची काळजी तुम्ही घ्या. विठ्ठला विठ्ठला. ऐका, जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजे झाले. पुराणांमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक राजे वाचायला मिळतील. पण खरं सांगू का, आदर्श राजा म्हटलं की फक्त समोर येतात ते रामप्रभू. पुराणांमध्ये आदर्श राजा रामप्रभू, इतिहासामध्ये आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. अनेक राजे आपण ऐकले, वाचले, पण जानता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आदर्श राजा म्हणून पुराणांमध्ये रामप्रभूंना जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी लोकप्रियता कोणाच्याच वाट्याला आली नाही. विठ्ठला विठ्ठला. आम्हाला राम भावला याच्यात नवल नाही. आम्हाला कृष्ण परमात्मा सुद्धा भावला. भगवान परमात्म्याचे जे जे अवतार झाले ना, भागवतकार 24 सांगतायत, दशावतार सांगितले जात आहेत. पण जे जे अवतार घेतले ना, ते अवतार घेत असताना एकच काम केलं होतं. दुर्जनाचा येणे करोनी संहार. दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार.
येणे करुणे संहार दुर्जनाच्या वेणे करुणी संहार दुर्जनाचा येणे करुणे संहार दुर्जनाचा येणे करुणे संहार पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करुणी संहार दुर्जनाचा येणे करुणे संहार पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्ण अवतार धर्मग्रंथांनी पुराणांनी भगवान परमात्म्याच्या ज्या ज्या अवताराचं वर्णन केलं ना, अवतार 24 असतील, अवतार 10 असतील, किंबहुना अनंत अवतार घेसी भक्ता कारणे अनंत अवतार असतील, पण जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात प्रत्येक अवतारामध्ये त्याने दुर्जनाचा संहार केला. पण या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला जर कोण भावला असेल ना, एक आहे राम आणि दुसरे आहेत ते कृष्ण. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आदर्श राजा आदर्श राज्य म्हटलं ना की आपल्या समोर कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकायला कितीही गोड वाटत असलं ना तरी आदर्श राजा म्हटलं की फक्त राम राज्य डोळ्यासमोर येतं. आजही आज तागायत एकाही वक्त्याकडून तुम्ही कृष्ण राज्य हे शब्द सुद्धा कधी ऐकले नसतील. विठाला विठाला झाले राम राज्य काय उणे आम्हासी. त्या रामराज्यामध्ये कशाचीच उणीव नव्हती. म्हणून रामप्रभूंना आदर्श राजा म्हटलं गेलं, हे गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या हृदयीचं जाणतो म्हणून त्याला आत्माराम म्हटलेले. देव असून सुद्धा मनुष्य रूपामध्ये जन्माला आल्यानंतर ज्याला राज्य करायचे त्यांनी राज कसं व्हावं, राज्यपद कसं मिळवावं, कसं चालवावं हे त्या परमात्म्याने स्वतः दाखवून दिलं. म्हणून त्याला राजा राम म्हटलेले. राजाचा मुलगा आहे, पूर्ण आयुष्यभर एक पत्नी व्रताने राहिला म्हणून त्याला सीताराम असं म्हटलेले. आणि देव सुद्धा ज्याची पूजा करतो ते आमचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. विठ्ठला विठ्ठला राजा होता, राजा होता याचा अर्थ त्याचा कारभार मनमानी होता असं कोणीही मनामध्ये आणायचं नाही. अरे आमचे रामप्रभू जर मनमान्यासारखे वागले असते ना तर रामप्रभूंच्या समोर मर्यादा पुरुषोत्तम हे शब्द जोडले गेलेच नसते. किती मर्यादा आहे. स्वतःला कित्येक हजारो बायका आहेत रावणाला. त्या सगळ्या बायकांपैकी लावण्यवती म्हणून मंदोदरी आहे. रावण हजारो बायका आहेत त्याला, त्यामध्ये लावण्यवती सौंदर्याची खान म्हणून मंदोदरी आहे. ती फक्त लावण्यवती आणि सौंदर्याचीच खान आहे असं समजू नका. मग पंचपतिव्रतेमध्ये तिचं नाव घेतलं जातं मंदोदरीचं. एवढं सगळं असून सुद्धा रावणाची नजर सीतेकडे गेलीच ना. ऐका, वनवासामध्ये रामप्रभू आहेत, शूर्पणखा रूप पालटून जाते आणि रूप पालटून गेलेली शूर्पणखा मला तुमची पत्नी करून घ्या म्हणून याचना करते. याचना करून राम ऐकायला तयार नाहीत म्हणून तीच शूर्पणखा आता हल्ला करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. पण तरी सुद्धा राम प्रभू जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेमध्ये तिला जसं काय सांगतात, जाई ओ तू माते न करी सायास, म्हणून म्हटलंय त्या परमात्म्याला मर्यादा पुरुषोत्तम. विठाला ऐका, आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू कसा असावा हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर रामप्रभूंचं जीवन ऐका, जरूर ऐका. आज प्रत्येकाच्या घरातली काय अवस्था आहे महाराज. कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली, कुटुंब व्यवस्था ढासळत चालली.
आज घराघरामध्ये कोणावरती विश्वास राहिलेला नाही. प्रेम, आदर, जिव्हाळा, माणुसकी हे घराघरातलं संपत चाललंय. पण खरं सांगू का, आदर्श कुटुंब कसं असतं हे जाणून घ्यायचं असेल ना, तर घराघरामध्ये माझ्या रामप्रभूची जीवन गाथा ही पोचली पाहिजे. विठाला आपल्या घरातली माणसं आपल्याच रक्ताची आहेत, ते आपल्याविषयी कधीही वाईट विचार करणार नाही. असं का वाटत नाही बरं आपल्याला? घरातल्या बाहेरच्या व्यक्तीने आपल्यासोबत आपल्या घरात यायचं, आपल्या घरातल्याच्या चुका बाहेरच्या व्यक्तीने दाखवून द्यायच्या, तिच्यावरती आपण विश्वास ठेवायचा आणि आपल्या घराचं असणारं आनंदाचं गोकुळ बाहेरच्या व्यक्तीचं ऐकून त्या गोकुळाचं आपण स्मशान करायचं. आपली बुद्धी आपण काय घाण टाकली का? घरात आलेली मंथरा, तिचा काही संबंध नव्हता महाराज. दासी म्हणून आलती ती कैकई बरोबर, पण खऱ्या अर्थाने कैकईला बिघडवलं कुणी? मंथरेने बिघडवलं. म्हणून एक विचार नक्की लक्षात ठेवा, आपल्या घरात काय चाललंय हे जर उंबऱ्याच्या बाहेरचा माणूस आपल्याला जर सांगत असेल ना, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचं घर कितीही आनंदाने गोकुळासारखं जरी असलं ना, तरी तुमच्या घराचं स्मशान व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या उंबऱ्यात जर एखादी मंथरा आली ना, तर त्या मंथरेला उंबऱ्याच्या बाहेरच ठेवा. विठाला विठाला मंथरेचा काही संबंध नाही. कैकईची दासी म्हणून ती आली, पण दासीचं किती ऐकायचं ते बी मालकिनीने ठरवायला पाहिजेच होतं ना. ठला मी तुम्हाला सांगत होतो, आजही आदर्श राज्य म्हटलं की रामराज्याची गणना केली जाते. किंबहुना आदर्श राज्य म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर जे शब्द येतात ते शब्द आहेत रामराज्य. आजही म्हटलं जातं रामराज्य आणलंच पाहिजे, रामराज्य आम्ही आणणार, चांगली गोष्ट आहे. पण रामराज्य केव्हा येतं ते नीट ऐका. जोपर्यंत धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित येत नाही तोपर्यंत रामराज्य होऊ शकत नाही. धर्मसत्ता आणि राजसत्ता जरी एकत्रित आली ना, तरी राजसत्तेवरती अंकुश हा धर्मसत्तेचाच असला पाहिजे. राजसत्ता आहे म्हणून त्याने धर्मसत्तेवरती कधी अंकुश ठेवायचा प्रयत्न करायचा नाही. विठ्ठला कुलगुरु वशिष्ठ कुळाचे कुलगुरु आहेत. राजा दशरथ अयोध्येचा राजा आहे, पण तरी सुद्धा जसं कुलगुरु वशिष्ठ सांगतील ना, त्याच पद्धतीने स्वतः दशरथजी राज्य चालवत होते. सांगेल मी तुम्हाला प्रसंग, त्यांना थोडी कल्पना द्या. आवाज येतोय, जास्त येतोय म्हणून. विठाला विठाला जंगलामध्ये आपल्या पर्णकुटीमध्ये राहणारे विश्वामित्र ऋषी, आपण ऋषी आहोत ना, तर जंगलामध्ये राहणारे विश्वामित्र एकच काम करतायत. काय करतायत? रोज त्यांचं यजन याजन यज्ञ चालू आहे. त्या कालानुरूप उद्धाराची साधनं शास्त्राने वेगवेगळी सांगितली. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तनात. जर त्रेतायुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल तर यज्ञ करावा लागायचा. विश्वामित्र असताना क्षत्रिय, पण ब्राह्मणत्व स्वीकारलं आणि ब्रह्मकर्म करत असताना यजन याजन यज्ञ हे रोजच चालू होतं. पण पुढे दिवस असे सुरू झाले
की कोणीही राक्षसाने यावं आणि यजन याजन यज्ञ हे सगळ्याचं विध्वंसक रूप तयार करावं. विश्वामित्रांना यज्ञ करून देत नसायचे. आपल्या भाषेत भजन पूजन कीर्तन कोणीच करून देत नव्हतं. करायला जर सुरुवात केली ना तर कोणीतरी यायचं आणि काहीतरी विघ्न त्या यज्ञामध्ये आणायचं. मग लक्षात आलं विश्वामित्रांचं, अरे जर मला या ठिकाणी यज्ञ याजन करता येत नसेल तर उपयोग काय. या नगरीचा राजा दशरथ आहे, मी जाईल त्याच्याकडे आणि त्याला सांगेल या सगळ्याचा बंदोबस्त तुला करावा लागेल. विश्वामित्र अयोध्येच्या दिशेने निघाले. शरयूपर्यंत पोहोचले. शरयूचं स्नान त्यांनी केलं आणि शरयूचं स्नान विश्वामित्रजी करत असताना विश्वामित्र आपल्या नगरीमध्ये आलेत. ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण अयोध्येमध्ये पसरली. नव्हे नव्हे ती दशरथजींच्या पर्यंत जाऊन पोहोचली. स्वागताकरता दशरथजी पुढे निघाले, पण तोपर्यंत स्नान उरकलं होतं आणि आता विश्वामित्र दशरथजींच्या महालाकडे निघाले होते आणि नेमकं राजवाडा सुरू व्हायचा आणि विश्वामित्रांचं आगमन आणि इकडून दशरथजींचं आगमन झालं. एक महात्मा आपल्या राज्यामध्ये नव्हे नव्हे आपल्या राजवाड्यामध्ये आलाय, न बोलावता आलाय. एवढा आनंद झाला. दंडवत घातलं दशरथजींनी, दर्शन घेतलं. त्या महात्म्याला आपल्या महालामध्ये आणलं, बसवलं, पाद्यपूजा केली, फलाहार दिला, मिष्टान्न दिलं आणि हे सगळं झाल्यानंतर आता दशरथजी विचारतायत, महात्मन माझ्यासारख्या यत्किंचित पामराकडे येण्याचं निमित्त असं काय घडलं, मला कळलं तर बरं होईल. शब्द ऐकतायत ना लक्ष देऊन. पाहुणा दारात आलाय, आधी घरात घेतलाय, आपल्या भाषेत चहा पाणी झालंय, नाश्ता झालाय, जेवण झालंय आणि मग विचारलं जातंय तुम्ही काय कारणामुळे आलात. आपण असं करतोय, पाहुण्याने दारावरची बेल वाजवा, बेल वाजवलं की आणि खाडक्यान दार उघडावं आणि जसा पाहुणा ताडक्याने पुढे उभं राहिलेला बघतो. दार तर उघडलेलं असतं लाकडी, नंतर असतो सेफ्टी डोअर, तो बंदच असतो. हा इकडून जाळीतून त्याला म्हणतो, पाहुणं इकडं कुठं, दे हाकलून. मग तसाच अरे त्याला घरात घे, विचार काय हवंय काय नको, मग बोल ना तू. म्हणून म्हटलं एक एक क्रिया अयोध्येतली राजाचीच नाही प्रजेची सुद्धा एक एक क्रिया अशी आहे ती सामान्याने आज शिकली पाहिजे. दशरथजी बोलतात, महात्मन आपण या नगरीमध्ये का आलात. येण्याचं निमित्त कळलं तर मग मला शक्य असेल तर निश्चितपणे तुमची काही समस्या असेल तर मी ती दूर करेल, बरं का. मला शक्य असेल तर बोला बोला, आमच्याकडे येणं का केलं. छाती जरा माग घे, फुटल म्हणाव. किती लिंतेने बोलतात. अयोध्येचे नरेश आहेत, दशरथजी राजा आहे आणि मग बोलतायत विश्वामित्रजी, ऐक राजा, राहतो आम्ही जंगलामध्ये, आम्ही आमच्या पर्णकुटीमध्ये गोधन सांभाळतो, मिळाले विद्यार्थी गुरुकुलाला तर त्यांनाही शिकवतो आणि शिवाय आमच्या उद्धाराकरता यजन याजन यज्ञ हे आमचं चालूच असतं. पण राजा, तुझ्यासारखा धर्म धुरंधर राजा असताना सुद्धा जर राक्षस त्या यज्ञामध्ये येऊन विध्वंसक कृती करत असतील, काय करायचे माहिती का. ते मारीच सुभाऊ सारखे राक्षस, ताटिके सारखे राक्षस काय करायचे, असं मांसाचे लचकेची लचके तोडायचे एखाद्या जनावराचे आणि त्या यज्ञात आणून वरून आकाश मार्गे टाकायचे. राजा, हे उचित वाटतं का तुला. अरे तू असताना सुद्धा जर ही वेळ येत असेल तर उपयोग काय. दशरथजी हळहळले आणि बोलतात, महात्मन आता इथून पुढे असं घडणार नाही, या सगळ्याचा बंदोबस्त करायला मी तयार आहे. विश्वामित्र बोलतात, राजा बंदोबस्त करायला तू तयार आहे हे मी सांगितल्यानंतर तुला आधीच हे कळायला पाहिजे होतं. आता ऐक, तू काय करणार आहे हे राहू दे, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुला आता माझ्या बरोबर तुझी दोनही मुलं
अनुज सहित देहू रघुनाथा. रामाबरोबर लक्ष्मण तुला आता माझ्या सोबत पाठवावा लागेल. मग तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीने त्या विध्वंसक कृती करणाऱ्या राक्षसांचा नायनाट करायचा ते आमचं आम्ही पाहू. शब्द कानावरती पडले, तुझी 2 मुलं मला हवीत. आणि अक्षरशः दशरथजी हळहळले, चिंताक्रांत चेहरा झाला, अंतकरणामध्ये कालवा कालव झाली. आणि दशरथजी बोलतात, ओ महात्मन, काय मागायचे ते मागा. मागेऊ भूमी, जमीन मागा, धेनू गाय मागा, मागऊ धन, खजिना मागा अख्ख्या राज्याचा. मी द्यायला तयार आहे, पण महात्मन माझी विनंती आहे, माझ्या रामाला मात्र तुम्ही नेऊ नका. लहान आहे हो तो, खेळायचं त्याचं वय आहे. तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या कोणत्याही गोष्टी घेऊन जा, पण माझ्या रामाला मात्र मागू नका. शब्द कानावरती पडल्यानंतर विश्वामित्र बोलतात, का रे, मी तुला धर्म धुरंधर म्हटलंय, पण तरी सुद्धा अजून तुझ्या मुलावरचा असणारा मोह, आसक्ती तुझी गेलेली दिसत नाही का रे? या मुलांच्यात तुझा जीव का गुंतावा? मी तुला बोलतोय ना, मला ही 2 मुलं दे. लक्षात ठेव दशरथा, मी तुझ्याकडे जमीन जुमला मागितलेला नाही, मी तुझ्याकडे धन मागितलेलं नाही, मी तुझ्याकडे गोधन मागितलेलं नाही. आवाजाची पट्टी जशी वाढत चालली ना, तसं वशिष्ठांनी जाणलं, जर कदाचित विश्वामित्र याच्याही पेक्षा रागावले तर प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते ही सृष्टी नष्टही करू शकतात. आता दुसरा बारकावा ऐका. विश्वामित्र आणि वशिष्ठ एकेकाळचे कट्टर विरोधक आहे. वशिष्ठ महामुनींनी हाही विचार केला होता, जर कदाचित मुलं इथून जर विश्वामित्रांबरोबर गेली नाही ना, तर कदाचित विश्वामित्रांना असं वाटेल, कदाचित वशिष्ठांनीशी मुलं देऊ नको म्हणून सांगितलं काय, माझ्याविषयी गैरसमज निर्माण होईल आणि तो मला होऊ द्यायचा नाही. ऐका बरं का, एक सूत्र, एक महात्मा जर अडचणीत सापडला ना, तर दुसऱ्या महात्म्याने त्याला मदत करायची असते. सोपं बोलू का? सोपं. एक महाराज अडचणीत गावला, महाराज, तो दुसऱ्या महाराजांनी मदत करायची, जिरवायची नाही. महाराज काळ असा बदललाय, एक महाराज भेटला की दुसऱ्या महाराजाला एकेकाळ एवढा आनंद व्हायचा. आणि मग ज्ञानेश्वरी चर्चा व्हायची, गाथ्यावरती चर्चा व्हायची, बोलणं, गप्पा बोलायचे, खूप बोलायचे. आता भेटतात मग बोलत नाही, बोलण्याची नाही. मग कधी कधी प्रश्न असा पडतो, जे मी तुम्हाला सांगितलं, राजसत्तेने धर्मसत्तेचं ऐकायचं असतं, पण धर्मसत्तेत त्याकरता अगोदर मेळ असावा लागतो. लक्षात आलं वशिष्ठजींच्या विश्वामित्र महामुनींना दशरथजी आपली मुलं द्यायला तयार नाहीत. स्वतःहून वशिष्ठजी 2 पावलं पुढे येतात आणि बोलतात, ऐक दशरथा, मागतायत विश्वामित्र तुझी मुलं ना, द्यायची तुझी इच्छा नाही, पण या कुलाचा कुलगुरु या नात्याने मी तुला आज्ञा देतो, आज्ञा, ही मुलं तू आता विश्वामित्रांना देऊन टाक. कदाचित याच्यातच तुझं आणि राज्याचं कल्याण सामावलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला ध्यान देऊन ऐकताय ना? तुझं आणि मुलांचं कल्याण सामावलेले, विश्वामित्रांचं शब्द वापरलेला नाही. एवढं रामायण आपल्याला आदर्श तत्व शिकवतं. आपण एखाद्यावर उपकार केले तर लगेच बोलून दाखवतो महाराज. उपकाराची भाषा कुठेही तुम्हाला रामायणामध्ये पाहायला मिळणार नाही. विठ्ठला विठ्ठला वशिष्ठजींनी सांगितलं. आणि आता मात्र दशरथजींनी कसलाच विचार न करता आपली मुलं ताब्यात विश्वामित्रांच्या देऊन टाकली. आता ही मुलं जातायत, कैकेयीचं दर्शन घेतायत. ही मुलं जातायत, कौसल्याचं दर्शन घेतायत.
ही मुलं जात आहेत, सुमित्रेचं दर्शन घेत आहेत. एक कौसल्या सोडली ना तर दोन्ही राण्यांना अतिशय दुःख झालं. अरे ज्या वयात मुलांनी खेळावं, बागडावं, फिरावं, परिसर अनुभवून घ्यावा, त्याच वयात आता मुलांना बाहेर जावं लागतंय. पण कशा करता? राक्षस मारण्याकरता. ही लहान मुलं आहेत, अजून शक्य होईल का त्यांना? म्हणून वाईट वाटतंय. पण खरं सांगू का, आनंद होत होता कौशल्येला. का? भगवान शिवजी ज्यावेळेस रामलल्लांचा जन्म झाल्यानंतर दर्शनाकरता आले होते ना गोसाव्याचं रूप घेऊन, त्यावेळेस भगवान शिवजींनी सांगितलं होतं, एक महात्मा येईल, तुझी दोन्ही मुलं घेऊन जाईल. पण दोन्ही मुलं ज्यावेळेस घेऊन जाईल ना, त्यावेळेस परत येताना ती 2 नसतील, ती 4 असतील. म्हणजे काय? राम एकटा जाईल, पण येताना मात्र राम सीतेला घेऊन येईल. हे शब्द कौशल्याच्या कानावरती पडलेले जसेचे तसे आठवले. आणि मग मात्र तिला मनसोक्त आनंद झाला. की मुलं दर्शन घेत असताना ती आशीर्वाद देती, बाळांनो खुशाल तुम्ही विश्वामित्रांबरोबर जा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, धर्म सत्तेवरती अंकुश राजसत्तेने ठेवायचा नसतो. उलट ऐका, धर्मसत्तेने अंकुश हा राजसत्तेवरती ठेवायचा असतो. राजसत्तेने धर्मसत्तेवर अंकुश ठेवायचा नाही. विठ्ठला विठ्ठला. विश्वामित्रांच्या सोबत ही मुलं जातात, ताडकेचा उद्धार करतायत. विठ्ठला विठ्ठला. मारीच सुबाऊ पैकी सुबाऊचा उद्धार करतायत. मारीच्याला मात्र जिवंत ठेवलं जाते. का ठेवलं जाते ते वेळ मिळला तर मी पुढे सांगेल. तदनंतर सीतेचं अपहरण होतंय. हे सगळं जर आपण रामायणातले सगळे प्रसंग पाहिले ना, तर एक एक प्रसंग तुम्हा आम्हाला जीवन जगण्याची कला कशी असते ती शिकवतो. विठ्ठला विठ्ठला. रामप्रभू वनवासाला निघाल्यानंतर सगळी अयोध्या हळहळली. पण रामप्रभूंनी तुम्हा आम्हाला दाखवून दिलं. काय बोलतायत रामप्रभू? रामप्रभू बोलतात, बाबांनो तुमच्या जीवनामध्ये जर सुखाचा राजयोग यावा असं वाटत असेल ना, तर अगोदर संघर्ष नावाचा वनवास यशस्वीपणे पार पाडायला शिका. संघर्ष वाट्याला आला म्हणून कधी हतबल होऊ नका. उलट धीरोदात्त मनाने तो वनवास संघर्षाचा सहन करा. तो वनवास तुमच्या जीवनामध्ये आला तरी पुढे पुढे चालत राहा. एक ना एक दिवस तुमच्या जीवनामध्ये सुखाचा राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आपल्या रामाच्या वाट्याला जर वनवास आला ना, तर घटस्फोटाचा अर्ज लगेच कोर्टात घेऊन बोंबलं जायचं नाही. मुद्दाम शब्द वापरलाय मी तो. एक नाही, 2 नाही राव, 14 वर्षाचा वनवास होता. 14 वर्षाचा. बरं, मुलगी कोणाची आहे? राजाची मुलगी आहे. राजाची मुलगी राजघराण्यात दिली, सीता माता. पण 14 वर्षाचा वनवास आपल्या पतीच्या वाट्याला आलाय हे ज्या वेळेस कळलं ना, त्याच वेळेला कसलाच विचार न करता, नकारात्मक भावना मनात न ठेवता सीता माता स्वतः रामांच्या बरोबर वनवासाला जायला निघाली. एका राजाची मुलगी एका राजघराण्यात दिली जाते. आणि मग त्या राजघराण्यात दिलेली ती सीता माता खऱ्या अर्थाने सुखाच्या शय्येवरती रोज राहिली असती. पण ज्या वेळेस कळलं आपल्या पतीला वनवास मिळालाय, त्यावेळेस ती सीता माता नकारात्मक भावना मनात न आणता आपल्या पती असणाऱ्या राम परमात्म्याबरोबर एका क्षणात जायला तयार होते. 14 वर्ष वनवास पत्करते. पण माहेरी जायची भावना तिच्या मनात सुद्धा येत नाही. मला वाटते 2 दिवसाचं भांडण झाल्यानंतर कोर्टात जाणाऱ्यांनी आणि राखेलचा डबा घेणाऱ्यांनी एवढं नीट ऐका आणि जीवनात तत्व स्वीकारा. अरे संघर्ष वाट्याला तर नक्कीच येत असतो, पण संघर्ष आल्यानंतर धीरोदात्त मनाने त्याला
तोंड द्या, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुखाचा राजयोग नक्की येईल. विठ्ठला आज जर विचार केला तर पती पत्नीचे संबंध किती नीट राहिलेत, भावा भावाचे संबंध किती नीट राहिलेत. सहज माणसं बोलतात सख्खे भाऊ आहेत, भाऊ सख्खे आहेत पण पक्क्या वैऱ्यासारखे वागतायत. आणि मग प्रश्न पडतो कुठं गेलं रामायण, काय शिकलो आम्ही रामायणातून. राम परमात्मा चित्रकूटावरती पोहोचलेत. चित्रकूटावरती परमात्मा पोहोचल्यानंतर आपल्याला भरत परत न्यायला करता निघालाय याची लक्षणं जाणवायला लागली. आणि मग मात्र रामप्रभूंनी वनदेवीला पाचारण केलं, वनदेवीला बोलवलं आणि बोलवलेल्या वनदेवीला रामप्रभू बोलतात, माझी तुला एक विनंती आहे ग, एक विनंती, माझं एक काम करशील का. ती वनदेवी बोलती, तुम्ही प्रभू आहात, विनंती काय करतायत, मला आज्ञा द्या, आज्ञा बोला, तुमचं काय म्हणणं आहे, मला आज्ञा द्या, आज्ञा, विनंती करू नका. त्यावेळेस रामप्रभू बोलतात, वनदेवी माझी एकच विनंती आहे ग, या रस्त्यावर पाठीमागे जिथे जिथे काटे असतील ना, एकही काटा त्यातला शिल्लक ठेवू नको. हे ऐकल्यानंतर वनदेवी बोलती, प्रभू तुम्ही तर आता निघून चाललायत पुढे, मागच्या रस्त्याची काळजी तुम्ही का करता. त्यावेळेस रामप्रभू बोलतायत, याच रस्त्याने कधीतरी मला भरत घरी परत चला, अयोध्येला परत चला म्हणून न्यायला येईल. आणि तो माझा भरत जर या रस्त्याने आला ना तर त्याच्या पायात काटे ते टोचतील, म्हणून माझी विनंती आहे ग, एकही काटा या रस्त्यावर ठेवू नको. हे ऐकल्यानंतर ती वनदेवी बोलती, का हो प्रभू, तुमचा भाऊ एवढा दुबळा आहे का शरीराने, एवढा कमजोर आहे का, साधे सुधे काटे त्याला सहन व्हायचे नाही. त्यावेळेस मग मात्र रामप्रभू बोलतात, खरं सांगू का, तो दुबळा नाही, तो सामर्थ्यशाली आहे, पण या वाटेवर चालत असताना त्याच्या पायात जर काटा टोचला ना तर तो ढसा ढसा रडेल, धाय मोकलून रडेल. का, स्वतःच्या पायाला काटा टोचला म्हणून नाही, मग याच रस्त्याने माझा थोरला भाऊ राम याच रस्त्याने गेला आणि त्याच्या पायात हे काटे टोचले, याला कारण जर कोण असेल ना तर मीच. माझ्याच आईने राजगादी मागितली होती ना, त्याचा परिणाम आज रामांना या रस्त्यावरून जाताना किती काटे टोचले असतील, म्हणून तो भरत ढसा ढसा रडेल. काय भावना आहे बंधुत्वाची महाराज. ज्या वेळेला अयोध्येतील नागरिक, या तीनही माता आणि भरत प्रत्यक्षात रामप्रभूंना परत आणण्याकरता निघाले, त्यावेळेस तो भरत आपल्या पायामध्ये पादत्राणे घालायला तयार नाही. आणि मग पायामध्ये कसल्याच वाहना नाहीत, पादत्राणं नाहीत, चप्पल नाहीत. हे लोकांनी पाहिल्यानंतर लोक पुढे यायचे म्हणायचे, भरता, अरे भरता, तुझ्या पायामध्ये काहीच नाही रे बाबा, चप्पल तरी घाल. भरत बोलायचा, नाही नाही, माझा परमात्मा जर या वाटेने चालला असेल आणि जर ते दुःख जर माझ्यामुळे त्याला भोगायला मिळलं असेल ना तर या वाटेने चालत असताना मला पायात चप्पल घालायची माझी लायकी सुद्धा नाही. मग मला सांगा किती उच्चतम होतं बंधुत्व, काय आजची अवस्था आहे. आजही म्हाताऱ्या माणसाची, म्हातारीची एकच भावना असती, काय, आपल्या मुलगाला एक मुलगा झालाय, आपल्या मुलाला एक मुलगा झालाय. त्या म्हाताऱ्या आजीला एकच वाटतं, अजून एखादं असावं. तिला काही कळत नाही, हम दोन हमारे दो. शासन काय म्हणतं काय घेणं देणं नाही. आपला मुलगा नोकरीला आहे, दुसऱ्यानंतर तिसरं झाल्यानंतर नोकरी जाईल, काही तिला घेणं देणं नाही महाराज. तिला एकच वाटतं, माझ्या मुलाला मुलगा झालाय, मला नातू झालाय, त्याला राम झालाय. आता त्या रामाला साथ देणारा कोणीतरी लक्ष्मण नाही तर भरत असावा, या भावनेने ती बोलती, बाबा अजून एक मुलगा तुला झालाच पाहिजे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, भावा भावावरती जर कधी संकट आलं ना, कधी समस्या आली ना
कधी विपत्तीचा डोंगर त्याच्यावरती कोसळला ना, तर दोन्ही भावांनी बरोबर पावलं टाकावीत, नेटाने ते संकट दूर करावं याकरता भावना होती. भावाला भाऊ असावा. आज विपत्ती करता भाऊ राहिला नाही, पण संपत्तीचा वाटा मागताना मात्र पुढे आल्याशिवाय राहत नाही. नव्हे त्याच संपत्तीच्या वाट्याकरता सख्खा भाऊ जर पक्का वैरी होत असेल तर मग प्रश्न पडतो, आम्ही आमच्या रामायणातून नेमकं काय घेतलं? विठ्ठला म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला बोलून गेलो पहा, घराघरामध्ये असणारा प्रेम, आदर, जिव्हाळा जो लोप पावलाय ना, तो पुन्हा एकदा यावा असं वाटत असेल ना, तर राम जीवन ऐकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे मात्र त्रिकालबाधित सत्य कोणीच नाकारू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला वनवासामध्ये रामप्रभू चालतायत. वनवासामध्ये रामप्रभू ज्यावेळेस चालतायत ना, खरं तर आमच्याकडे या म्हणून निमंत्रण रामप्रभूंना कोणाचंच नाही महाराज, कोणाचंच नाही. पण वनवासाच्या वाटेवरती जो जो भेटतोय ना, त्या प्रत्येकाला राम परमात्मा मी राजा आहे, मी राजकुमार आहे या भावनेने कधी भेटला नाही. त्या भावनेने जर तो भेटला असताना तर शबरीच्या झोपडीत तो गेला नसता. मी राजकुमार आहे या भावनेने तो वनवासात चालला असता तर शबरीच्या पर्णकुटीत गेला नसता. तोच परमात्मा केवटाला सहजासहजी आपले पाय त्याने धुवून दिले नसते. त्या परमात्म्याने मी राजकुमार आहे या आविर्भावात जर तो राहिला असता ना, तर वनवासात सुद्धा त्याने ठरवलं असतं ना, तर तो गवताच्या गादीवर झोपला नसता. रामराज्य एवढं सहजासहजी समजू नका. रामराज्याच्या गप्पा मारण्याच्या अगोदर रामराज्य कसं होतं ते अगोदर शिका. विठ्ठला विठ्ठला अभंगाचं शब्दांकन जर मांडायचं ठरलं ना, जसं काय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हात उंचावून या सगळ्या गोष्टीच लोकांना सांगतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. उभारीला हात, 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 उभारीला हात. हो जगी जाण बाणी मात, जगी जाण वीणी 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 मात. देव बैसले सिंहासने, 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 देव बैसले सिंहासने. महाराज हात उभारून बोलतात, उभारीला हात जगी जानविली मात. महाराज त्या गोष्टीची जाणीव करून देतात. बाबा जो परमात्मा सिंहासनावर बसणार आहे ना, तो नेमका कसा आहे नीट लक्षपूर्वक ऐका. महाराज राजाचा राजकुमार होता तो. ठरवलं असतं वचन नाही पाळायचं तरी त्याला कोणी नावं ठेवली नसती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची उंची फुटावर मोजली जाते. तुमची उंची फुटावर मोजली जाते.
तुमचं वजन किलोवर मोजलं जातं. हे सगळं शरीरशास्त्रानुसार घडतं. पण समाजामध्ये तुमची उंची जी मोजली जाते ना, ती समाजातली तुमची उंची तुमच्या विचारावर मोजली जाते. आणि तुमचं वजन तुम्ही दिलेला शब्द किती प्रामाणिकपणे पाळता, दिलेलं वचन तुम्ही किती प्रामाणिकपणे पाळता, याच्यावरती तुमचं वजन मोजलं जातं. स्वतः परमात्मा बोलतोय, आमच्या कुळाची रीत आहे रघुकुल रीत सदा चली आई. 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 प्राण जाहू पर बचन न जाई. प्राण जाहू पर बचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई. रघुकुल रीत सदा चली म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा बोलतात पहा, वचन न मोडी बोलिले ते. समाजामध्ये वावरत असताना आपण काय शब्द देतोय तो आपण पाळला पाहिजे. अहो, आपण त्या भारत भूमीचे वारसदार आहोत. त्याच रघुकुळातला राजा हरिश्चंद्र स्वप्नामध्ये वचन देतोय राज्यदानाचं, आणि जागृतीमध्ये तो पाळतोय. आपण भिकेला लागलोय याचा विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये आला नाही. राम प्रभू बोलतात, मी त्या वंशाचा वारस आहे. दिलाय व शब्द, दिलंय वचन. माझ्या वडिलांनी दिले ना वचन, घेतलंय ना वचन कैकेयीने मागून. अरे सावत्र आई असली म्हणून काय झालं, मी ते वचन आयुष्यभर आता पाळायला तयार आहे. विठाला विठाला. विठ्ठल विठ्ठल महाराज, नीतितत्वाचा एक काळ होता. नीतितत्वाचा एक काळ होता. प्रत्येकाचं घर कितीही उंच असलं ना तरी देव मंदिरापेक्षा उंच नव्हतं. राजाचा राजवाडा जरी असला ना, नीट ऐका, सामान्य माणसाची घरं ना उंच होती, पण सामान्य माणसांची घरं राजाच्या राजवाड्यापेक्षा कधीही उंच नव्हती. राजाचा राजवाडा कितीही उंच असू द्या, पण राजाचा राजवाडा हा देवाच्या मंदिरापेक्षा कधीही उंच नव्हता. ठीक आहे, आज काळाची गरज झाली, लोकसंख्या वाढली, मान्य करू आपण. पण वाढत्या लोकसंख्येमध्ये आपण माणुसकी किती जपली याचा विचार करायचा जर विचार आला ना, तर चांगल्या चांगल्यांची बुद्धी सुद्धा हतबल झाल्याशिवाय राहणार नाही. नीट पहा काय अवस्था आहे महाराज. या माता माऊल्यांना विचारा, अरे राजवाड्यात नव्हतो राहत आपण सगळे मातीच्या वाड्यात राहिलोय. एकत्र कुटुंब पद्धती आपली होती. पण खरं सांगू का, त्याच मातीचे वाडे ज्या वेळेस चुलीच्या धुराने काळे पडायचे ना, काळे धूर घरभर फिरायचा, त्यावेळेस या माता माऊल्या आहे ना, सणावाराच्या निमित्ताने ती सगळं सारवून घ्यायच्या. सारवून, खरं सांगू का, आपण भाग्यवान आहे त्या मानाने. आपले बंगले जर पाहिले ना, बंगले असे चकाकतात, एवढे चमकतात. वास्तुक शांतीला आलेला पाहुणा मालकाला राम राम घालायच्या ऐवजी असा बंगल्याकडेच बघत राहतो. का? त्याला त्याचं तोंड त्याच्यात दिसतं, तोंड. एवढ्या घरातल्या भिंती चकाकल्या. आपण भाग्यवान आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला रोज घरं आपली सणावाराला सारवावी लागत नाही. का? तर आपल्या घराच्या भिंती चमकल्या. पण खरं सांगू का, चमकलेल्या भिंतीत राहणाऱ्या माणसांची मन मात्र काळवंडली, हे मात्र मान्य करावं लागेल. आज काय अवस्था आहे महाराज, जगात काय चाललंय ते क्षणात कळतंय आपल्याला. रूस युक्रेनचं युद्ध तिकडं चाललंय, त्याच्या गप्पा आपण रोज ते युद्ध पाहून मारल्या ना.
जगात काय चाललंय ते आपल्याला क्षणात कळतंय. एवढे आपण भाग्यवान स्वतःला समजलं पाहिजे. पण खरं सांगू का, सगळ्यात दुर्दैवी आपण ठरलो का? याचं कारण असे, जगात काय चाललंय ते क्षणात कळतंय, पण आपलं दुर्दैव आपल्या घरात काय चाललंय ते आपले कुणीच आपल्याला कळून द्यायला तयार नाही. महाराज, भावाभावाच्या वाटण्या झाल्यावर मग कळतं. 1 वर्षात त्यांनी बंगला कसा बांधला, वाटण्या तर सारख्याच झालत्या. त्याने बी ऊसच लावला, मी बी ऊसच लावला, माझ्या ऊसाला घुशी लागल्याच नव्हत्या. मी कोला नाही म्हणलो, हा ऊसाला लागल, हा असं म्हणलोच नाही, मी घुशी म्हणलोय. त्याचं टनेज तेवढं, माझं टनेज. पण त्याचा बंगला झाला कसा, माझा राहिला कसा? आणि मग म्हणते ती बिचारी, मी तुम्हाला सांगत होते लवकर शान व्हा. अहो साधं गणित आहे, साधं गणित आहे हो. आपला मुलगा जर सुनाच्या ताब्यात गेला तर शेजारी जाऊन म्हणते, काय ग पप्यानी वळबी घालला, कुठून आली ती पांढऱ्या पायाची, महिनाभर नीट राहिली. लक्ष्मी म्हणली, लक्ष्मी म्हणून आणली तिला. पण आता काय म्हणती, कुठून आणली पांढऱ्या पायाची, आमचा पप्या तिने महिन्यात मुठीत घेतला. आता तो आम्हाला जेवला का हे सुद्धा विचारत नाही. आणि मग म्हणती, आमचा पप्या कामातून गेला ग, कामातून गेला. आणि मग जिच्या जवळ म्हणती ना, मग ती विचारती, होय ग पप्याचं असं, पण तुझ्या ठकीचं कसं? ठकी कळली ना, हिची लेख. तशी ती म्हणते, अगं ठकीचं सोन्याहून पिवळंय का? म्हणजे आमचा जाव आहे तिच्या शब्दाबाहेरच नाही. नाही का ह्यांना द्वारे आणून द्यावात? तुम्हाला मुलगा जर सुनाच्या ताब्यात गेल्यावर जर तुम्हाला वाईट वाटतंय, तर जावाई सुनाच्या ताब्यात जावा असं तुम्हाला का वाटतं, खरं सांगा बरं. आणि हे रामायण लोकांना कळलं पाहिजे. रामायण कुणाला माहित नाही महाराज, कुणाला माहित नाही. आणलंय मला रामायणवालाच म्हणून, पण कुणाला माहित नाही. 3 तास कथा ऐकती म्हातारी, आणि म्हातारी काठी टिकवीत टिकवीत उठती, आणि मग पिंट्याला म्हणते, हात दे र मला. एका हाताने पिंट्याच्या हाताला धरती, एका हाताने काठी टेकावती. काठी टेकवत उठलेली म्हातारी आपला अंग झाडताना म्हणते, बहुतेक, म्हातारी म्हणते, बहुतेक आज मारीच्या पर्यंत रामायण महाराजांनी सांगितलं, त्या अर्थी उद्या बहुतेक रावण येईल, सीतेला घेऊन जाईल, असं रामायण उद्या होईल. मग आता महाराजाला म्हणाव, म्हातारी जर तू उद्या काय सांगणार आहे, म्हणजे महाराज उद्या काय सांगणार आहे, ही जर म्हातारी आज सांगती, तर तू 4 लाख घेतलं काय? प्रश्न आहे का नाही? रामायण ऐकायचे ना, या पद्धतीने ऐका. आज किती गरजेचे ते ऐका. रामायण माहित नाही कोण आहे महाराज, कोणी सापडणार नाही. विठाला पतीला वनवास होता, पण पतिव्रता म्हणणारी सीता निघून गेली पती बरोबर. तिने मागे विचार केला नाही. आज पहा ना, पती पत्नीचे संबंध किती चांगले राहिलेत. हा महाराज, बायकोनी लवकर घरी बोलवलं होतं, उशीर झाला, त्याला ट्रॅफिकला गुंतला, उशीर झाला, गाड्याला घाम फुटला. म्हणजे घरी किती लक्ष्मी कडक असेल तुम्हाला कळलं ना. झाली तुमची तशी दडक, ती होती तेवढी कडक. घाम फुटला गाड्याला, आला 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 आला. त्याने बेल वाजवली, बेल जशी वाजवली तसं तिने दार उघडलं, उघडलेलं दार, आणि ती भडकलेली कडक लक्ष्मी जशी बघितली, काय त्याच्या डोक्यात आलं, खळखळ 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 खळखळ. मोकळ्या मनाने गडी हसला. आता ती रागावली आहे, ह्याने हसायचं काय कारण आहे का? मोकळ्या मनाने गडी हसला. आणि मग ती म्हणते, ओ हसायला काय झालं? नाही म्हणला, मी येताना एका देवळात पाया पडायला गेलतो, तिथं वाक्य लिहिलं होतं, संकटाचा सामना हसत हसत करावा. आता हे सांगाय काय सप्त्याचं कीर्तन नाही भाऊ. झाले ना आजची अशी अवस्था, सांभाळायलाच बिचारा तयार नाही. हिचाच पगार घ्यायचा, रोज पिऊन यायचा.
म्हणून ती वैतागली. असंच एकदा पिऊन कुठतरी गेलं, तिकडं धडाकलं आणि हातपाय मोडून घरी आलं. हातपाय मोडून घरी आल्यानंतर आता तिला वाटलं जाऊ दे, आता आले वाट्याला करता काय, सांभाळलंच पाहिजे म्हणून ती बिचारी सांभाळत होती. ओ, आणि एक दिवशी त्याने एवढा कहर केला तरी सुद्धा तिला भेटल ती वस्तू घेऊन मार 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 मारलं तिला. तिला एवढं वाईट वाटलं, म्हणली कुठून आपल्या वाट्याला आलंय. आणि त्याच दिवशी तिला हळदी कुंकाचं निमंत्रण आलतं. बिचारी त्याही स्थितीमध्ये आपलं तिने सावरलं. शेजारी हळदी कुंकवाला गेली आणि हळदी कुंकवाला गेल्यानंतर मग तिला म्हणली घ्या नाव. नाव घेतात ना हळदी कुंकवाला गेल्यावर, बरोबर ना. ही ॲक्सिडेंटने ह्याच्या तोंडाचं पार वाटोळं झालं होतं. नाव घ्या म्हणल्यावर तिला ते आठवलं. तसं ती काय म्हणली माहिती का, लिंबाचा पाला हालतो कसा डुलू डुलू. तुम्ही नका ध्यान देऊन ऐकू, घ्यायसारखं नाही ती. लिंबाचा पाला हालतो कसा डुलू डुलू आणि आमचं ते दिसतं जसं काय कुत्र्याचं पिल. फुकाट भाकरी मोडायचं ना, म्हणून तसं म्हणलं ते. म्हणून म्हणलं हे किती बी सांगल पण मला आज सांगण्याची याच्याशी काही संबंध नाही. विठाला विठाला आपल्याला कोण पाहते न पाहते याचा विचार करू नका, पण शास्त्रांनी सांगितलेला मर्यादा सांभाळल्याशिवाय राहू नका. रावण धारातीर्थी पडला. रावण धारातीर्थी पडला. मंदोदरीला ती वार्ता कळाली आणि मंदोदरी विचार करती, अरे 9 ग्रहाच्या पायऱ्या ज्यांनी केल्या होत्या, 33 कोटी देव ज्यांनी बंदिवासात घातले होते, ठरवलं तर कैलास पर्वताला सुद्धा तो हासडा मारायचा, एवढं ज्याचं सामर्थ्य होतं तो माझा पती होता. आणि एवढ्या सामर्थ्यशाली पतीला सुद्धा रणांगणात मरावं लागलं. अरे कोण आहे असा ज्याने माझ्या पतीला त्या रणांगणामध्ये धूळ चारावी. तिच्या मनामध्ये कुतूहल तयार झालं आणि तीच मंदोदरी रणांगणामध्ये आली तर तिने पाहिलं रावण धारातीर्थी पडलाय. शेजारी राम परमात्मा असा एका पायावर त्याचा गुडघा टेकून पाय बसलाय आणि निहाळतोय त्या रावणाचं सगळं शरीर. आपल्याकडे मंदोदरी आली याची परमात्म्याला जाणीव नाही. जवळ आलेल्या मंदोदरीची सावली रामप्रभूंच्या वरती पडली आणि रामप्रभूंनी जाणवलं डोक्यावरती पदर आहे. याचा अर्थ कुणीतरी स्त्री आपल्या जवळ आलेली. हातातल्या बांगड्या सावलीत दिसल्या. आपली सीता तर येऊ शकत नाही, याचा अर्थ आलेली स्त्री आपली नाही, ती परस्त्री आहे. हे रामप्रभूंनी जाणलं आणि बसल्या जागेवरच हात जोडले आणि हात जोडलेल्या परमात्म्याने मग पाठीमागे वळून पाहिलं तर मंदोदरी. आणि मग तो परमात्मा बोलतो, माते आज या रणभूमीवर तू आलीच कशाला. आणि मग ती सांगती, मला प्रश्न पडला, एवढ्या महाबलाढ्य रावणाची मी बायको आहे. माझ्या पतीला मारणारा किती बलाढ्य असेल, किंवा माझ्या पतीमध्ये आणि ज्याने मारलं त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे याचं कुतूहल मला तयार झालं आणि म्हणून मी इथपर्यंत आले. रामप्रभू बोलतात, देऊ उत्तर तुला. मंदोदरी बोलते, उत्तर देऊ नका, कारण मला उत्तर मिळाले. एक शब्द सुद्धा रामप्रभूंनी उत्तराविषयी काढले नव्हते, पण ती बोलती उत्तर मला मिळाले. आणि मग बोलतायत रामप्रभू, सांग तुला काय उत्तर मिळालं. तिने एकच उत्तर दिलं, काय, जो धारातीर्थी पडला ना त्याने परस्त्रीकडे कधी चांगल्या नजरेने पाहिलं नाही आणि त्याला तोच मारू शकला जो परस्त्रीला आई समान पाहत होता. महाराज, हे तत्व सामान्य समजू नका. हे ज्याला कळलं ना त्याला खऱ्या अर्थाने रामायण कळलं. विठ्ठला महाराज बोलतात, ही मात, या गुजगोष्टी मी तुम्हाला ज्याच्याशी
ज्याच्या संबंधाने सांगतोय ना, आता तो परमात्मा खऱ्या अर्थाने सिंहासनावरती विराजमान झाला असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून महाराज शब्दांकन करतायत दुसऱ्या चरणाचं. देव सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. जो जो त्याच्या दारात याचक म्हणून गेला ना, त्याला पाहिजे ते देण्याचं सामर्थ्य त्याचं आहे, कारण तो धनी आहे, मालक. तो मालक आहे. ऐका, आपण आहे ना, आपण कोणत्याही मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर रस्त्याच्या बाहेर पाहिलेले ते भिकारी जर पाहिले ना, तर आपण तोंड वाकडं करतो, हे की नाही. हात तुटलेले असतात, पाय तुटलेले असतात, आणि ते केविलवाण्या नजरेने आपल्यासमोर हात पुढं करून म्हणतात, द्यावो माय, द्यावो माय. बरोबर ना. मंदिराच्या बाहेर बसलेले भिकारी पाहिले ना, तर आपण त्यांच्याकडे किळसवाण्या नजरेने पाहतो. पण खरं सांगू का, त्यांच्याकडे किळसवाण्या नजरेने पाहू नका. अहो, कधी कधी आपण त्या भिकाऱ्यांकडे अशा नजरेने पाहतो की तो भिकारी आहे आणि तुम्ही देव आहे. पण देवळात गेल्यानंतर आता त्या देवासमोर सुद्धा आपण भिकारीच होतो, हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. पण ऐका, बाहेरच्या भिकाऱ्यापेक्षा आतला भिकारी लय वाईट. बाहेरच्या भिकाऱ्याला रुपया दिला तरी तो खुश होतो, पण आत आलेला भिकारी पाहिला की देवाला थंडीन ताप संगच येतो. हा आता मला काय मागल याचा भरवसा नाही. पण महाराज बोलतात, आल्या याचका पुरे धनी, एकाच्या कैवाडी उगवे बहुतांचे कोडे. आता महाराज आजच्या चरणाकरता या अभंगाला दृष्टांत देताना त्याचा अर्थ किंवा त्याचा दृष्टांत असा द्यायचा, परमात्मा खरं तर तू आमच्या पोटी जन्माला यावं म्हणून जे जन्मोजन्मी तपसाधना करून जे मागणं मागितलं, म्हणून तो परमात्मा दशरथ आणि कौसल्याच्या पोटी जन्माला आला, एकाच्या कैवाडे. पण पुढे घडलं काय? त्राटिकेचा उद्धार केला. पुढे घडलं काय? मारीच सुभाऊचा उद्धार केला. पुढे घडलं काय? जटायूचा उद्धार केला, शबरी मातेचा उद्धार केला, नवे नवे रावण कुंभकर्णाचा उद्धार केला. याला म्हणतात एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. चला, शबरी पुढे आली म्हणून एक वाक्य तुम्हाला सांगतो. भगवान परमात्मा आहे ना, बाह्यरंगाला भूलत नाही, बाह्यरंगाला भूलत नाही. सुरुवातीला शूर्पणखा ज्यावेळेस पंचवटीमध्ये रामप्रभूंकडे आली ना, त्यावेळेस ती नटून थटून आली होती, पण राम परमात्मा तिला भुलला नाही. नाही तिला राम परमात्मा मिळवता आला, पण जशी आहे तशीच राहून मातंग ऋषीच्या आश्रमात जी रामप्रभूंचं भजन करत होती ना, त्या शबरीकडे मात्र स्वतः रामप्रभूंना जावं लागलं. याचं उत्तर एकच, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. जीवनामध्ये स्पर्धक आणि विरोधक कायम टिकवून ठेवा, कारण हेच विरोधक तुम्हाला खऱ्या अर्थाने पुढे नेत असतात. जर कैकेयीने रामांना राजगादी मिळावी म्हणून जर विरोध केला नसता, तर रामप्रभू बोलतात, मला सुद्धा वनवासामध्ये जाऊन तप करता आलं नसतं, मला सुद्धा साधूंच्या भेटी घडल्या नसत्या, मला सुद्धा शबरीचं दर्शन घडलं नसतं. म्हणून जीवनामध्ये स्पर्धक आणि विरोधक
कायम आपल्या प्रगती पथाकरताच पूरक असतात असं समजून त्यांना स्थान द्या. त्यांच्याकडे गतिरोधक म्हणून कधी पाहू नका. विठ्ठला खरं तर आजचा दिवस हा भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आज रामलल्ला त्या अयोध्येच्या जन्मभूमीमध्ये त्या राम मंदिरामध्ये स्थानापन्न होणार आहे. महाराष्ट्राचं भाग्य असे, खरं तर आपल्या भारतीय आर्यवर्ताचं भाग्य असे, आपल्याला 4 राम मिळाले. कृष्ण परमात्म्याचा असणारा भाऊ म्हणजे बलराम, 21 वेळा पृथ्वी ज्यांनी निक्षत्रिय केले ते परशुराम, दशरथ नंदन, रामप्रभू आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. हे 4 राम आपल्या भारत भूमीला मिळाले की ज्यांच्या बळावरती आपण चांगल्या पद्धतीने आज वाटचाल करतोय. विठ्ठला तुम्ही किती मोठे व्हा, तुम्ही कितीही मोठे व्हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण देवापेक्षा कधी मोठं होऊ शकत नाही. अरे देव सुद्धा वनवासामध्ये जर मित्र जोडतोय तर आपण सुद्धा चांगले मित्र जोडले पाहिजे. ज्यावेळेस तुमचा मित्र अडचणीत असेल ना त्यावेळेस सांगा आम्ही त्याचे मित्र आहे, आणि ज्यावेळेस तुमचा मित्र मोठा असेल ना त्यावेळेस सांगा तो आमचा मित्र आहे. भगवान परमात्म्याने सीतेचं अपहरण झाल्यानंतर ती सीता मिळावी याच्याकरता सुग्रीवाशी मैत्री केलीच ना. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, एक एक तत्व जर सांगायचं ठरलं ना तो वेळ आपला कमी पडेल. एवढं रामतत्व, रामजीवन आपल्याला आदर्श जीवन कसं असावं हे दाखवून देतं. आणि म्हणूनच त्या काळामध्ये प्रजाजन बोलत होते काय, झाले राम राज्य काय उणे आम्हासी. अरे आपल्या अयोध्येचा राजकुमार वनवासाला चाललाय हे ज्या दिवशी कळालं ना त्या दिवशी अख्खी अयोध्या हळहळली. महाराज अयोध्या हळहळली याच्यात नवल नाही. त्या अयोध्येचं राज सिंहासन सुद्धा रडत होतं महाराज. रामो विग्रहवान धर्म, हा मूर्तिमंत धर्म जो खऱ्या अर्थाने सिंहासनावरती आरूढ होऊ शकतो तोच आज वनवासाला चाललाय. आज काय अवस्था आहे महाराज, बोलूच काय. 30-30 वर्ष सत्ता भोगल्यानंतर पुढाऱ्यांच्या पोरांचं फोटो जर बॅनरला बघितलं तर कार्यकर्त्यांना वाटतं आम्ही काय ह्यांच्या सतरंजा उचलायच्या का, हे का नाही. म्हणजे राजा प्रजेचा संबंध किती चांगला होता हे मला तुम्हाला सांगायचे. आणि म्हणून महाराज बोलतात झाले राम राज्य काय उणे आम्हासी. आता शेवटची विनंती मी तुम्हाला एकच करेल, ऐका. अयोध्येला असणारा तो राम परमात्मा अयोध्येमध्ये जन्माला आला होता. आम्ही दर्शनाला जात होतो पण तो दर्शनाला परमात्मा तिथं पाहायला मिळत नव्हता. खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा भारतीयांचं भाग्य उदयाला आलं. आता त्या अयोध्येच्या भूमीमध्ये गेल्यानंतर, राम जन्मभूमीवरती गेल्यानंतर त्याच देखण्या भव्य दिव्य मंदिरामध्ये त्या रामलल्लाचं आपण आता दर्शन घेऊ शकतो. आता फक्त एकच काम करा, डोळे मिटण्याच्या अगोदर एकदा अयोध्येला जा आणि डोळे भरून त्या परमात्म्याला पहा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज